मराठा नागरी पतसंस्थेच्या 25व्या वर्षातील आकर्षक दिनदर्शिकेचे प्रकाशन मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, मराठा भूषण पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मराठा भूषण प्राध्यापक पोपटराव काळे हे होते। मराठा पतसंस्था दरवर्षी सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांच्यासाठी दिनदर्शिका प्रकाशित करीत असते। यामध्ये मराठा आणि बहुजन समाजातील महापुरुष, संत, युगपुरुष आणि आधुनिक विचारांचे विचारवंत यांचे वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी यांचा उल्लेख असलेले दिनदर्शिका प्रकाशित करीत असते। यावर्षी नारी शक्तीला महत्त्व देऊन प्रथम दर्शनी बहुजन समाजातील ज्या महिलांनी त्या काळात जे बहुमोल कार्य केले आहे त्यांची आठवण व्हावी म्हणून त्यांचे छायाचित्र असलेले मुखपृष्ठ प्रसिद्ध केले आहे। त्याचबरोबर पतसंस्थेची वाटचाल यांची माहिती देण्यात आली आहे। सदर दिनदर्शिका आजपासून सभासद, ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी दिली। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले आपले ज्येष्ठ मार्गदर्शक शिवश्री शितोळे सर, त्याचप्रमाणे प्राध्यापक पोपटराव काळे सर आणि उपस्थित सर्व संचालक बंधू आणि भगिनींनो, आपली पतसंस्था ही 2000 साली स्थापन झाली। 2000 सालापासून आजपर्यंत ठुबे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आपण ही पतसंस्था चालवली। ही संस्था ध्येय, उद्दिष्ट आणि सभासदांची अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण समाज बांधवांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊन या संस्थेने जो वटवृक्ष उभा केलेला आहे आणि हा वटवृक्ष असाच पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्याला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर जे मार्गदर्शन करतात, ठेवीच्या रूपाने आपल्याला जे मदत करतात आणि त्या ठेवीच्या माध्यमातून आपण जे समाजातील गरजू लोकांना त्यांचे आर्थिक व्यवसाय उभे करण्यासाठी जे अर्थसहाय्य करतो, त्या अर्थसहाय्यातून आपण ही संस्था चांगल्या प्रमाणे काम करत आहे आणि यापुढे ही संस्था ठुबे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आणि सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था योग्य प्रकारे काम करेल अशी मला खात्री आहे। सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी आतापर्यंत खरं योगदान अत्यंत चांगल्या प्रकारे दिलेलं आहे। सर्वांनी या समाजामध्ये एक सुरुवातीच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती ज्या वेळेला हे आपण पतसंस्था 2000 साली तयार करायचं काम चाललं होतं, त्यावेळेला अनेक लोकांनी असा प्रश्न विचारला होता की हे चालेल का आणि तुम्हाला चालवता येईल का आणि हे मराठे आपले एकत्र राहतात का? अहो, हे मराठे फार येडे आहेत म्हणे, तुम्हाला समजत नाही, पैसे गोळा करताना तुम्ही आणि उद्या काही करतील, हे कोणाचे न ऐकणारे मराठे आहेत म्हणे, तुम्ही यावं असा सल्ला दिला होता काही नाही, तुम्ही ह्या भानगडीत पडूच नका। त्याचं कारणच असं आहे म्हणे की यांना आर्थिक बाबतीत तर कधी सहकार्य करायच्या बाबतीत हे तुम्हाला सहकार्य करणार नाही, तुम्ही पैसे गोळा करताल, सगळं करताल, पण उभं राहिल्यानंतर परत हे चालू देतील का नाही याची गॅरंटी नाही। अशा अनेक अडचणी त्या वेळेला निर्माण झाल्या, पण त्या अडचणीतून आतापर्यंत अनेकांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे, त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। या सर्वांच्या योगदानामधून जे काही अडचणी अशा आल्या याच्यामध्ये संचालक मंडळामध्ये फूट पाडण्याचे अनेक प्रकार घडले, काहींना स्वार्थासाठी त्याचा फारच उपयोग करून घ्यायचा होता असेही काही प्रकार घडले। ते सर्व प्रकारे याच्यातून बाजूला करण्याचं काम आदरणीय ठुबे साहेबांनी केलं, त्याला सर्व संचालक बोर्डाने सहकार्य केलं आणि आत्ता 25 वर्षाच्या काळामध्ये आत्तापर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहोत। एक उत्कृष्ट असा उज्ज्वल परंपरा आपण निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। हे सर्व निर्माण करण्यामागं आपल्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची खूप मोठी भूमिका, योगदान त्यामध्ये लाभलेलं आहे आणि म्हणून आपले सर्व जे सभासद आहेत, जे संचालक आहेत,
त्या सर्वांचं मी एकदा मनपूर्वक आभार मानतो. आपल्या छोट्याखानी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आपले सर्वात आदराचं स्थान असणारे शैक्षणिक क्षेत्रात ज्यांना आपण पितामह म्हणतो आणि आपल्या संस्थेचे मार्गदर्शक महत्त्वाचे चितळे सर आणि माझे गुरु आहेत ते. तर माझं वय 71 आहे. आता सरांचं किती असेल मला माहिती नाही, परंतु 71 वर्षपर्यंत त्यांनी जे मला FIBA अर्थशास्त्र शिकवलं ते समोर डोळ्यासमोर येतात. कधी येतात डोळ्यासमोर की ज्यावेळेस कांदा जास्त होतो आणि कांद्याचे भाव पडतात तेव्हा आम्हाला ते सर शिकवायचे मागणी पुरवठ्याचा सिद्धांत, की बाजारात पुरवठा जास्त झाला आणि मागणी कमी असली की ते भाव ढासळते. हे किती साली सांगितलेले माझं आज 71 वय. ते सतत माझे ते सर तुम्ही सांगितलेला सिद्धांत ते असं बाजारात भाव पडले की ते ध्यानात येतं की मागणी पुरवठ्याच्या सिद्धांताला अजूनही कुठल्या शास्त्रज्ञांनी किंवा असा छेद दिलेला नाही किंवा त्याच्यात काही बदल झालेला दिसत नाही. असे खरं तर वर्ष झाली, रोपे महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आपण दिनदर्शिका प्रकाशित करतो आहोत. अतिशय चांगली गोष्ट आहे. काही वेळापूर्वी किशोर मरकड यांनी सांगितले की आपण जे एका किल्ल्याचा याच्यामध्ये फोटो छापलेला आहे. या संस्थेचे सर्व पदाधिकारी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि आपण सर्वच. मला या ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की मराठा समाजामध्ये व्यवसाय करताना, आर्थिक क्षेत्रातला व्यवसाय करताना धाडस कमी पडतं आणि धाडस नसलं की व्यवसायामध्ये असं भीती वाटते आपल्याला की आपण याच्यातून नुकसानीत आलं तर काय होईल. नुकसानीत येण्याचं कारण एकच असतं, आपली त्या व्यवसायावरची निष्ठा. ती जर कमी पडली तर व्यवसाय गाळात जातो. आतापर्यंतचा हा अनेकांचा अनुभव आहे. आपण आपल्या संस्थेमध्ये जे संचालक मंडळ आतापर्यंत निवडत आलात, माझ्या माहितीप्रमाणे 25व्या वर्षीच संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्याच्या अगोदर संचालक मंडळाची एकमताने निवड व्हायची. काही कारणानं ते घडले, पण एका अर्थाने ते बरं झालं की तुम्हाला देखील संचालक मंडळांना, सगळ्या सभासदांना हे लक्षात आलं की आपल्याला कुणीतरी विरोध करू शकतो आणि विरोध करणारे जे आहेत ते तुमच्यावर लक्ष ठेवूनच असणार आहेत. म्हणून तुम्हाला सातत्यानं आपला सगळा कारभार पारदर्शक ठेवावा लागणार आहे आणि सगळ्या संचालकांना आपल्या स्वतःच्या चारित्र्याला जपावं लागणार आहे. शिक्षक जसा चारित्र्य संपन्न असावा लागतो तरच त्याचा समाजावरती प्रभाव पडतो, विद्यार्थ्यांच्यावरती प्रभाव पडतो. तो जर चारित्र्य संपन्न नसेल तर समाजावरती त्याचा, विद्यार्थ्यांच्यावरती त्याचा प्रभाव पडत नाही. हे मी अनुभवानं सांगतो. पण महत्त्वाचा भाग असा आहे की व्यवसाय करायचा ठरवल्यानंतर त्यामध्ये मागे पुढं व्हायचं नाही, झोकून देऊन व्यवसाय केला पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही विद्या कॉलेजच्या परिसरात राहतो, कल्याण रोडला. प्रस्ताविक ज्येष्ठ संचालक किशोर मरकड यांनी केले, तर आभार संचालक ज्ञानेश्वर अनभुले यांनी मानले. यावेळी संचालक ज्ञानदेव पांडुळे, संचालक सतीश इंगळे, द्वारकाधीश भोसले, अच्युत गाडे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रवींद्र शितोळे, कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, उपकार्यकारी अधिकारी बमनराव सुपेकर, शेळकेसर, शाखाधिकारी पुष्पा इंगळे, कविता ढोणे, प्रशांत बुरुडे, मनीष रोहोकले, सार्थक पवने उपस्थित होते. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी ॲबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर.
संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.